सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईच्या अंधेरीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। अंधेरीत पावसामुळे वाहतूक कोंडी। पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला होता, आता वाहतूक सुरळीत। ठाण्याच्या वंदना टॉकीज परिसरामध्ये सुद्धा साचलं पाणी। काही वेळेच्या पावसातच पाणी साचलं, पाण्यातनंच नागरिकांना मार्ग शोधावा लागतोय। साताऱ्यात मुसळधार पावसामुळे सातारा कास रस्त्यावर मोबाईल टॉवर कोसळला। 2 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती, तर टॉवर दुचाकींवर कोसळल्यामुळे 4 ते 5 दुचाकींचं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, तर बांदा दोडामार्ग या राज्यमार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत। कल्याणमध्ये वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात। जोरदार पावसामुळे घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ। मीरा भाईंदरमध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात। वादळी वाऱ्यामुळे घरी परतणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास। पुण्याच्या हिंजवडीमध्ये अवकाळी पावसाचा अक्षरशः हाहाकार। फेज 3च्या भागामध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी, अनेक वाहनही या ठिकाणी बंद पडत होती। पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे कॅम्प परिसरात वीज गेल्याची ही माहिती। रत्नागिरीमध्ये वेरवली विलवडे या स्टेशन दरम्यान दरड कोसळली। कोकण रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड आता हटवण्यात प्रशासनाला यश। 2 तासांनंतर वाहतूक सुरळीत।